तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या लाडनापूर येथील जगदंबा देवी संस्थानमध्ये माघ पौर्णिमेनिमित्त रविवार 1 फेब्रुवारी रोजी भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने लाभ घेतल्याचे दिसून आले। वर्ष परंपरेनुसार यावर्षी सुद्धा माघ पौर्णिमा उत्सव मंदिरस्थळी साजरा करण्यात आला। या निमित्ताने भाविकांची जगदंबा देवीच्या दर्शनासाठी मांदियाळी पाहावयास मिळाली। नवसाला पावणारी देवी म्हणून लाडनापूर येथील जगदंबा देवीची ख्याती सर्वदूर पसरली आहे। म्हणून पंचक्रोशीसह दूरदूरचे भाविक भक्त या मंदिरस्थळी दाखल होऊन जगदंबा देवीचे चरणी नतमस्तक होतानाचे चित्र प्रकर्षाने पाहावयास मिळते। निसर्गरम्य परिसरात पांडव नदीच्या तीरावर जगदंबा देवीचे मंदिर असून मंदिर परिसर अवाढव्य आहे। मंदिर परिसरात सभा मंडपाचे सुद्धा सुंदर आणि सुबक असे बांधकाम करण्यात आले आहे। त्यासोबतच 24 तास शुद्ध पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या जगदंबा देवी मंदिराला पौराणिक पार्श्वभूमी लाभलेली आहे। जागृत देवी म्हणून हे संस्थान परिचित आहे। महाभारत काळात पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा ते लाडनापूर येथे काही दिवस वास्तव्याला होते असे जुने जाणकार सांगतात। जगदंबा देवी संस्थानचे वतीने दरवर्षी नवरात्री उत्सव व माघ पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो। माघ पौर्णिमेच्या पर्वावर लोकवर्गणीतून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते। यावर्षी सुद्धा महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या श्रद्धेने लाभ घेतल्याचे दिसून आले। MCN न्यूज मराठीकरिता सुनील दहिभजन, लाडनापूर।